आपल्यासोबत महाराष्ट्र नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख आय.जी. संदीप पाटील सर आहेत. सर, बसवराजूच्या मृत्यूनंतर जे पत्रक आलेलं आहे, कशा प्रकारे बघता? प्रत्येक आव्हान सुरक्षा यंत्रणेला माओवाद्यांनी दिलेलं आहे. नाही, जे आत्ता पत्रक जे आलेलं आहे, निश्चितच जे गेल्या आठवड्यामध्ये जे मोठं एन्काउंटर झालं, ज्यामध्ये बसवराजू जो त्यांचा जनरल सेक्रेटरी आहे तो मारला गेल्यानंतर निश्चितच त्यांचं मनोबल खचलेलं आहे. त्यामुळे ते आता वेगवेगळ्या थेरी करतायत की आमच्याबरोबर तुम्ही शांत वार्ता करा, तुम्ही पाकिस्तानबरोबर करताय पण आमच्याबरोबर शांती वार्ता करत नाही. पण मला वाटतं आहे की केंद्रीय गृहमंत्री महोदयांनी आणि राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनी ज्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा हे शांती वार्ताचं पत्रक काढलं होतं त्यावेळेस क्लिअरली सांगितलेलं आहे की तुम्हाला आपण आत्मसमर्पणाची जी पॉलिसी आहे, आत्मसमर्पणाचा मार्ग आहे तो खुला आहे. आणि त्यामुळं मला वाटतं की ज्या लोकांना मेनस्ट्रीममध्ये यायचं आहे, मुख्यधारामध्ये यायचं आहे, त्यांनी आत्मसमर्पण करावं. आणि आपल्या आत्मसमर्पण पॉलिसी खूप अतिशय चांगली पॉलिसी आहे. त्यामध्ये आपण चांगलं रिहॅबिलिटेशन जे कोणी कॅडर सरेंडर होत आहेत त्यांचं करतो आहे. आपण पाहिलं असेल गेल्या 6 महिन्यामध्ये मुख्य 2 मोठे कॅडर गडचिरोली जिल्ह्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या समोर आत्मसमर्पण झाले. त्यामध्ये जो गिरीधर होता, जो गेले 10-15 वर्ष गडचिरोली जिल्ह्याच्या माओवाद्यांचा मुख्य होता, तो सरेंडर झाला. आणि आता अलीकडं तारक्का जे सेंट्रल कमिटी मेंबर भूपती, त्याची जी पत्नी होती ती सरेंडर झाली. त्यामुळे मला वाटतं मोठे कॅरेडही आपण अतिशय व्यवस्थितपणे त्यांचं आत्मसमर्पण करून घेतलेलं आहे आणि त्याचा चांगला मेसेज गेलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याकडं गेल्या वर्षभरात 38 लोक सरेंडर झालेले आहेत. त्यामुळं आत्मसमर्पण हे एक चांगला मार्ग आहे, चांगला एक्झिट आहे. त्यामुळं ही शासनाची पॉलिसी ठरलेली आहे आणि ते केंद्रीय आणि राज्याच्या नेतृत्वाने अधोरेखित केलेली आहे. त्याचं असं म्हणणं आहे की तुम्ही एकीकडे पाकिस्तानसोबत चर्चा करता, मात्र आमचे म्हणजे जे या देशाचे नागरिक आहे त्यांच्यासोबत तुम्ही चर्चा करायला तयार नाही किंवा त्यांना संधी द्यायला तयार नाही. नाही, आपण आहे ना, आत्मसमर्पण पॉलिसी हे एक्झिटच आहे. आत्मसमर्पण पॉलिसी हेच आहे की आपल्या देशाचे नागरिक जे वाट चुकलेले आहेत त्यांना मुख्यधारेत आणण्यासाठीच ती पॉलिसी बनवलेली आहे. आता याच्यापेक्षा काय बेटर आपण हे करणार? त्यामध्ये तुमच्या सगळ्या गोष्टींचे म्हणजे तुम्हाला राहण्यासाठी घर दिलं जातं, प्लॉट दिलं जातं, तुम्हाला सेल्फ एम्प्लॉयमेंटसाठी कर्ज दिलं जातं, पुढं मुलांच्या शिक्षणासाठी म्हणजे एक चांगलं होलिस्टिक पॅकेज आहे. ते जर तुम्ही घेऊन तुम्ही म्हणजे ते आपल्या देशातील नागरिकांसाठीच आहे म्हणून तर ते बनवलेलं आहे. आपण काय परदेशातल्या नागरिकांसाठी असं पॅकेज बनवू शकत नाही. त्यामुळे मला वाटतं की केंद्रीय नेतृत्व आणि राज्याच्या नेतृत्वाने वारंवार सांगितलेलं आहे आत्मसमर्पण करा. आणि मला वाटतं की हेच शासनाची पॉलिसी भूमिका आहे. असं म्हटलं की बसवराजू जरी गेले असले तर आमचं जे तरुण नेतृत्व आहे ते माओवादी चळवळ पुढे नेण्यासाठी सक्षम आहे. त्यामुळे एक असं एक तर्क काढला जातो की कुठेतरी आता जो जंगलाचा संघर्ष आहे तो कमी होऊन शहरी माओवादाकडे विशेष फोकस किंवा विशेष लक्ष असणार आहे. निश्चितच मार्च 2026पर्यंत हा जो जंगलातला माओवाद आहे तो संपणार आहे. ज्या पद्धतीने छत्तीसगडमध्ये आणि बाकी आंतरराज्य जी कारवाई व्हायला लागली त्याच्यावर हे दिसून येतं. आता त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाला हे समजलेलं आहे की बाबा जंगलामध्ये आपण काही यशस्वी होऊ शकलेलं नाही. म्हणजे शहरी त्याचा जो युनायटेड फ्रंट आहे तो गेले 30-35 वर्ष देशामध्ये कार्यरत आहे आणि देशाचं शहरीकरण वाढतं आहे. मग जे विद्यार्थी असतील, कामगार असतील, शेतकरी असतील, यांच्यामधला जो काही असंतोष असतो वेगवेगळ्या गोष्टीच्या अनुषंगाने त्याचा फायदा घेऊन हे आपलं शहरी संघटन वाढवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ते पुढं एक निश्चितच आव्हान असू शकतं आणि शासन त्याच्यासाठी कायदेशीर प्रक्रिया आता त्यांनी म्हणजे पावलं उचलायला तशी सुरुवात केलेली आहे. ज्या प्रकारचा ही घटना घडली किंवा बसवराजूचा मृत्यू झाला या परिस्थितीमध्ये आता सुरक्षा यंत्रणा आणखी सतर्क आहे. निश्चितच सतर्क आहे आणि मला वाटतं की जे मनोबल आपल्या सुरक्षा दलांचं वाढलेलं आहे त्याच्या अनुषंगाने आणि येणाऱ्या काळामध्ये चांगली कारवाई होईल अशी विश्वास आहे. धन्यवाद. तर होते नक्षलविरोधी अभियानाचे प्रमुख आय.जी. संदीप पाटील सर. कॅमेरामॅन मिथुन आत्मनेसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.